श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरु नमः, इष्ट देवताय नमः, कुलदेवताय नमः, स्थान देवताय नमः, वास्तु देवताय नमः, ग्राम देवताय नमः, सर्वदेव देवताभ्यो नमः, मातृपितृ देवताभ्यो नमः। ओम नमो नारायणाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, ओम अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा, मनोकामना इच्छा पूर्ण करणारा, आरोग्यदायी, प्रसन्न आणि अभ्यासपूर्ण जाऊ दे। कोल्हापूरची आई अंबा माता, करवीर निवासिनी आई महालक्ष्मी, ओम नमो नारायणी आपले सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। आज मंगळवार 20 फेब्रुवारी 2024 दिनविशेष, शुभाशुभ मुहूर्त आणि राशी भविष्य आपल्याला पाहायचं आहे। आज माघ शुद्ध एकादशी आहे, आज आद्रा नक्षत्रही आहे आणि आज जया एकादशी आहे आणि आज पंढरपूर येथे माघी वारी यात्रा असते। आज दुपारी 12:12 नंतर शुभ दिवस आहे। आजचे शुभाशुभ मुहूर्त जाणून घेऊया। लाभदायी वेळ आहे सकाळी 11:25 ते 12:52 आणि दुपारी 12:52 ते 2:25 पर्यंत अमृत वेळ आहे आणि सिद्धी वेळ आहे दुपारी 3:46 ते 5:13 पर्यंत। पण दरम्यान राहू काळ येतोय दुपारी 3 ते 4:30। या राहू काळामध्ये महत्त्वाची कामे करू नका। जाणून घेऊया आजचं राशी भविष्य। पहिली राशी आहे मेष। आज आपला दिवस अतिशय उत्तम असणार आहे, तो आपण अतिशय छान पद्धतीने व्यतीत कराल। आज मन प्रसन्न असणार, एखादा छंद, कला याची जोपासना आज तुमच्या हातून होऊ शकते। दुसरी आहे वृषभ। आजचा आपला दिवस अतिशय व्यस्त राहील, कौटुंबिक कामे पूर्णत्वास देण्याकडे आज आपला कल असणार। काही महत्त्वाचे आर्थिक व्यवहार चातुर्याने पूर्ण करा। तिसरी मिथुन रास। आज दिवस स्वच्छंदीपणे व्यतीत कराल, अनोळखी व्यक्तीशी गाठीभेटी होतील, तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल, तुमच्या पराक्रमाचा अधिक बळ देणारा नवीन अधिकार प्राप्त होईल। चौथी आहे कर्क रास। तुमचा दिवस काहीसा प्रवास आणि कामाने व्यस्त असू शकतो। या प्रवासातून नवीन कामे सुरू होण्याची शक्यता आहे, आर्थिक लाभ सुद्धा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपले मन व विचार शांत आणि स्थिर ठेवा। आरोग्याची मात्र काळजी घ्या, अनाठायी खर्च टाळा। सिंह। आज कौटुंबिक सौख्य उत्तम असणार। आजचा आपला दिवस यशाचा जाणार आहे, केलेल्या मेहनतीचे आज चीज होईल। बऱ्याच दिवसापासून हुलकावणी देत असलेले यश आज तुम्हाला प्राप्त होण्याची शक्यता। सहावी कन्या रास आहे। आज नोकरदार मंडळीसाठी काहीसा कामात अचानक बदल करावा लागू शकतो, पण त्यामुळे कामाचे कौतुक होऊन बढतीचे योग सुद्धा आहेत। आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची म्हणजे दिनचर्यात वाढ होऊ शकते। आजचा योग आणि व्यायाम हे प्राणायाम करण्यास तुम्ही आज सुरुवात करा आणि आज व्यवहार कुशलता तुम्हाला दाखवावी लागेल। सातवी आहे तुळ रास। आजचा दिवस उत्साह व आनंदपूर्ण आणि परिपूर्ण असा असणार आहे। आपल्या प्रिय व्यक्तींच्या सहवासाने तुम्ही सुखावून जाल। विद्यार्थ्यांसाठी म्हणाल तर अभ्यासासाठी उपयुक्त असा दिवस असणार। आठवी वृश्चिक रास आहे। तुमच्या कुटुंबातील आनंद आणि एकंदरीत सगळ्या कुटुंबाचा वेळ तुमच्या आनंद आणि कुटुंबियांसमेतच मार्गी लागेल। तुमचे आवडते पुस्तक तुम्ही वाचायला तुमच्या हातात मिळेल। बऱ्याच दिवसापासून अडकलेली कामे आज तुमची मार्गी लागतील। नवी रास आहे धनु। आजचा तुमचा पराक्रमाचा दिवस असणार। आज काही छोटे प्रवास तुमचे होऊ शकतात। आज नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी तुमचा कल असणार आहे। काही महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला आज घ्यावे लागतील। 10वी मकर रास। आजच्या दिवशी तुमच्या कौटुंबिक सौख्याचा आस्वाद तुम्हाला प्राप्त होईल। तुमच्या बोलण्याने कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागेल। आर्थिक गणिते सोडवताना सावधगिरी बाळगावी लागेल। नवीन कामे सुरू करू शकता, लाभ होऊ शकतो।
11वी कुंभरास आज काही मानसिक व आर्थिक लाभ संभवतो. आज कामगिरीनिमित्त कुटुंबापासून दूर राहावे लागू शकते. जोडीदाराबरोबर नाते जास्त ताणवू नका. आजच्या दिवशी स्वतःचा तोल ढळू देऊ नका, अन्यथा पश्चाताप करावा लागू शकतो. अनावश्यक खर्च टाळा. आणि म्हणजे उपासना जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये हनुमान स्तोत्र आहे, मारुती आहे, ते अवश्य आज पढा. 12वी मीन राशी आहे. आज व्यापारी व्यवसायासाठी लाभदायक दिवस असणार आहे. वैवाहिक जोडीदारांसोबत आज मैत्रीपूर्ण संबंध राहतील. आपले प्रेम वृद्धिंगत होईल. हितशत्रूवर देखील तुमचा विजय मिळवण्याची ताकद आज तुम्हाला येऊ शकते, परंतु सामंजस्याने जे काय असेल ते तुम्हाला आज करावं लागेल. माझ्याकडे दर गुरुवारी निःशुल्क योग सद्गुरू हिलिंग दरबार असतो कोल्हापूर या ठिकाणी. त्या ठिकाणी मी जन्मकुंडली असेल किंवा जन्मकुंडली नसेल, जन्मतारीख असेल, हस्तरेषा किंवा सूर्योदय पाहून तुमच्या सर्व समस्यांचं निवारण केलं जातं आणि तुम्हाला आरोग्यदायी आनंदी जीवनाचा मार्ग दिला जातो. त्याकरता माझ्या दरबारात या आणि तणावमुक्त आरोग्यदायी आनंदी जीवनाचा मार्ग घ्या. धन्यवाद. शुभम भवतो.